कलाने दिली अद्वैतला आपल्या प्रेमाची कबुली, पण हा आवाज अद्वैत पर्यंत पोहोचलाय का? लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते। मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत। तर फायनली कलाचा जीव चांदेकरवर जडलेला आहे आणि आता येणाऱ्या एपिसोडमध्ये कला आपल्या प्रेमाची कबुली अद्वैतला देणार आहे। येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे जो खूपच धमाकेदार आहे, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की कला आणि अद्वैत दोघेही मार्केटमध्ये आहेत आणि कला मात्र शुद्धीवर नाही, त्यामुळे ती अद्वैतशी तिचं मन मोकळं करताना दिसते। जिथे बघायला मिळते की कला शुद्धीवर नसताना अद्वैत तिला सांभाळताना दिसतोय, पण कला मात्र अद्वैतच्या खूप जवळ गेलेली आहे। ती अद्वैतला भर मार्केटमध्ये स्वतःच्या जवळ करते। तिला अद्वैत समजवत असतो आणि म्हणतो की खरे तू शुद्धीवर नाही आहेस आणि जे तू वागतेस तेही बरे नाही आहे। त्यावर कला त्याला म्हणते की लोक काय म्हणतील आणि ते आपल्याला बघत आहेत त्याशी मला काहीही घेणं देणं नाही, माझ्याकडे फक्त तू बघ। आणि त्यानंतर कला स्वतःच्या कानातलं दुसरं हेडफोनही अद्वैतच्या कानात लावते आणि फुलं उडवत अद्वैतला प्रेमाची कबुली देते। ती भर मार्केटमध्ये प्रेमाची कबुली देत म्हणते की चांदेकर आय लव्ह यू, पण इकडे अद्वैतच्या कानात मात्र हेडफोन्स आहेत। तर बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की कलाने तर आपल्या प्रेमाची कबुली चांदेकरला दिलेली आहे, पण कलाचा हा आवाज, तिची ही प्रेमाची कबुली अद्वैत पर्यंत पोहोचली आहे की नाही हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल। पण सध्या तरी कलाने आपलं मन मोकळं केलेलं आहे। तर तुम्ही किती एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार।